नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। आजच्या सायबर युगात आपण इलेक्ट्रॉनिक साहित्य वापरत असताना अपडेट राहणं अत्यंत आवश्यक आहे। नवी मुंबई तासाभराच्या अंतरानं कारच्या काचा फोडून 2 लॅपटॉप चोरी झाले होते। त्यातील एका लॅपटॉपमध्ये लोकेशन सिस्टीम ऑन असल्याने लोकेशन बदलताच मोबाईलवर संदेश येत असल्याने पोलिसांनी चोरट्यांचा माग काढला आणि अवघ्या 24 तासात चोरटे जेरबंद झाले। सेनीतील दुराय रजन कुमार, मूर्ती रासासामी चिन्नाप्पन, शिवा विश्वनाथ अशी अटक करण्यात आलेल्या 3 चोरट्यांची नावे आहेत। गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं। आरोपींची ओळख पटवण्यासाठी नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरातील पोलीस ठाणेमधील अभिलेख तपासण्यात आला होता। त्यामध्ये हे चोरटे घटनास्थळी पायी चालताना दिसून येत होते। तसंच चोरीस गेलेल्या लॅपटॉपचं लोकेशन वारंवार लॅपटॉप मालकाच्या आयफोनवर मिळत होतं। अशातच 12 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसराचं लोकेशन मिळताच याबाबत माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली। वाशी पोलिसांचं पथक तात्काळ मुंबईला रवाना झालं। सुदैवानं पथक जाईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनच्या आतील भागातील लोकेशन दाखवलं गेलं। रेल्वे पोलिसांच्या मदतीने 3 संशयित इसमांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांची झडती घेतली असता 3 लॅपटॉप आढळून आले। त्यात वाशीतून चोरलेले लॅपटॉपही होते। हे चोरटे तामिळनाडू राज्यातून आले होते। गेल्या 20 दिवसात पूर्ण महाराष्ट्रभर ते फिरलेत। या दरम्यान त्यांनी वाशी, नवघर, मुलुंड, सीबीडी, नाशिक, पुणे, पंढरपूर अशा परिसरातून कारची काच फोडून चोरी केली असल्याचं तपासात निष्पन्न झालं असून एकूण 7 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आलंय। याशिवाय यापूर्वी आरोपींनी संपूर्ण देशभरात अशा प्रकारचे गुन्हे केल्याचं निष्पन्न झालंय। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।